मागील भागात आपण केसांबद्दल माहिती पाहिली, तसेच त्याचे जे कारणे आहेत, तसेच कोणते केसांच्या समस्या आपल्याला उद्भवू शकतात, हे सर्व पाहिलं. आता उर्वरित चर्चा आपण पुढे करूया. सर, आपण पाहतो की बाळंतपणानंतर स्त्रियांचे केस खूप गळायला लागतात. ते सामान्य आहे का असामान्य आहे? हां, आता सामान्य आहे काय असामान्य आहे ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्याची कारणं काय आहेत बघूया, म्हणजे ते कळेल तुम्हाला की सामान्य आहे काय असामान्य आहे. की बाळंतपणानंतर विशेषतः कधी कळतात, की बऱ्याच आत्ता अनुभव आम्हाला असा येतो की 3 महिने किंवा 4-4थ्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यात जास्त केस गळायला लागतात, हे होतात. ह्याचं कारण नेमकं काय आहे, की एकतर 2 जीव वाढायला लागतात हे असतात, की बाळ का डायरेक्ट खातं का? नाही, तर बाळ हे आईच्या दुधावर पोसलं जातं, हे होतं. त्यामुळे आईनंच सगळं खायला पाहिजे. जर आईला जर पोषकांश, आत्ता मी जे काय परत परत सांगितलं, तर हे पोषकांश जर कमी पडायला लागले किंवा शेवटीला दूध निर्मिती होऊन जे पोषकांश पाहिजे ते बाळ खेचतं, ब्रेस्ट फिडिंगमधून जे काय स्तनपानामधून ते बाळ खेचत असतं, हे असतं. त्यामुळे स्त्रीने त्यावेळेत खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत तर ते योग्य पद्धतीनं घेतल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये खूप प्रमाणात तेल लावून आंघोळ घातली जायची, म्हणजे तेल मॉलिश करून आंघोळ घातली जायची, हळीवाची खीर दिली जायची, दूध भरपूर प्रमाणात दिलं जायचं, वेगवेगळ्या खिरी दिल्या जायच्या. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांना माहीत होतं, एकतर गर्भाशय नॉर्मलला येत असतो, म्हणजे डिलिव्हरीनंतर गर्भाशय नॉर्मलला येण्यासाठीची प्रक्रिया असते आणि एवढ्या 9 महिने जे कमरेला ताण पडलेला असतो हे असतो, हे की नाही. बघा, एक दगड बांधून आपल्याला म्हणतात ना की स्त्रियांना काय त्यांचं दुखणं आहे ते त्यांनाच कळतं. एक दगड बांधून जर पुरुषाला दिला ते कंबर किती हे होते. तसं बाळ वाढत असताना त्या लेडीजला कमरेचं त्रास खूप होऊ शकतं हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे तिथला वाद कमी करण्यासाठी सुद्धा हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि ह्याचं जे काही पोषण आहे, परिपोषण अजून चांगलं होण्यासाठी म्हणून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तिला खायला दिल्या जाव्यात. आणि पूर्वीच्या काळामध्ये हे सगळं दिलं जायचं. ड्रायफ्रुट्स दिले जायचे, तिला तेल लावून शेगडी व्हायची. त्याच्यानंतर विशेषतः निंबाचं हे वापरलं जायचं की तिला इन्फेक्शन्स होऊ नयेत म्हणून. दाराला खिडक्यानं निंबाचं हे बांधले जायचे, त्यामुळे बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन्स होऊ नयेत म्हणून. आंघोळ करताना सुद्धा निंब वापरला जायचा. त्यामुळं ते कारण ती व्रणित अवस्था असते, हे असते, कारण शेवटी डिलिव्हरी झाली, पाळीच्या मार्गातून बाळ येतं, हे होतं. तर ती व्रणित अवस्था असते, तिथं इन्फेक्शन जाऊ नयेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. किंवा कोणी आत जात असताना सुद्धा हातपाय तोंड धुवून ते इन्फेक्शन्स काही आत जाऊ नयेत म्हणून सुद्धा ही सुद्धा काळजी घेतली जायची. तर आत्ताच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी खूपशा केल्या जात नाहीत असं हे होतं. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे, कारण रसधातूतूनच रज निर्मिती होत असते. तर रसधातूतून जी रजाची निर्मिती होते, आता जसं सांगितलं उपधातू, आणि स्तन्याची पण निर्मिती होत असते. आणि एकदा डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पाळी येणं बंद होतं. रसाचं सगळं परिपोषण हे एकतर स्तन्याकडं आणि गर्भाकडे गेलेलं असतं. त्याच्यानंतर गर्भ म्हणजे निष्क्रमण झाल्यानंतर, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर रसाचं सगळं पोषण हे स्तन्याकडे पाठवलं जातं, हे असतं. म्हणजे ते बाळ जे काही दूध पितं त्यातूनच ते सगळं यायला लागतं. म्हणून त्या ठिकाणी त्याचं परिपोषण झालं पाहिजे, बाळ चांगलं वाढलं पाहिजे, त्याला सगळे घटक गेले पाहिजेत. म्हणून त्या स्त्रीने खाणं पिणं व्यवस्थित झालं पाहिजे. तेलकट तेल म्हणजे जे महत्त्वाचं जे आहे, तिळतेल किंवा खोबरेल तेल आहे, त्याच्यानं मॉलिश चांगली केली गेली पाहिजे, डोक्याला सुद्धा तेल लावलं गेलं पाहिजे. तर ह्या समस्या तुम्हाला कमी ठेवायला लागतात. म्हणजे तुम्ही जे काही प्रश्न विचारला की हे सामान्य आहे का असामान्य आहे, तर 10% 20% केस गळणं हे सामान्य आहे, त्याच्यापेक्षा जास्त गळणं हे असामान्य. म्हणून मी तो पहिला प्रश्न टाळला की हे सांगायचं तुम्हाला की नॉर्मली 10% वगैरे गळतात, तर शेवटीला कितीही परिपोषण केलं तरी एक सामान्यतः थोडं गळणं, 1-2 महिने वगैरे गळून ती परत नॉर्मलाइज होते, हे होते. 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर ते परत त्याचं वरून थोडंसं आपण त्याला फिडिंग करायला चालू करतो, भाताची पेज द्यायला चालू करतो, आणि मग ब्रेस्ट फिडिंग थोडंसं कमी व्हायला लागतं पूर्वीच्या पेक्षा. आणि त्याच्यानंतर तिचे केस गळायचे कमी व्हायला लागतात. म्हणजे 10 ते 20% गळणं हे नॉर्मल आहे, पण 20 ते 30% पेक्षा जर जास्त गळायला लागले तर दॅट इज अ ॲबनॉर्मॅलिटी आहे. आणि त्याच्यामध्ये परिपोषण करण्यासाठी आणि काही हे करण्यासाठी काही घटकांची जी कमी पडते तर ती चिकित्सा म्हणून दिली गेली पाहिजे. बरोबर सर, आपण सर्व कारणं तर सांगितलीच आहेत केसांबद्दल. तर आता यावर चिकित्सा काय करायची? आहार विहार पथ्य अपथ्य यावर काय आहे? हो, आता एक एक टप्पा आपण घेऊया चिकित्सेमधला, की ट्रीटमेंट्स म्हणजे हे विशेषतः केसांच्या ह्याच्यावरच्या
ट्रीटमेंट्स सगळ्यात महत्त्वाच्या आहेत हे असतात. आयुर्वेदाच्या अनुषंगानं जी काही बरीचशी आत्ता आपण कारणांचा उहापोह केलं, त्यात फक्त एक 2-3 गोष्टी माझ्या सांगायच्या राहून गेल्यात, की जसं मी सांगितलं की परिपोषण कमी पडणं, पित्त वाढणं हे ते वगैरे झालं, पण बऱ्याचशाच काही आजार घडल्यानंतर सुद्धा केस गळती व्हायला लागतात, आजार घडून गेल्यानंतर सुद्धा. आता तुम्ही जसं विचारला की बाळंतपणानंतर जर केस गळतात, तसं बऱ्याच वेळा टायफॉइड होऊन गेल्यानंतर, कावीळ होऊन गेल्यानंतर, त्याच्यानंतर मलेरिया होऊन गेल्यानंतर, डेंगी होऊन गेल्यानंतर, ह्या वेगवेगळ्या तापाचे काही प्रकार आहेत, तर ते होऊन गेल्यानंतर, काही जणांना रक्ताची खूप कमतरता भासली म्हणजे पांडुर रोग किंवा ॲनेमिया होऊन झालेला आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच जणांचे केस खूप गळायला लागतात. तर हे एक महत्त्वाचं कारण सांगायचं राहून गेलं, कारण ही ताप जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ताप येऊन रसरक्ताचं परिपोषण व्यवस्थित होत नाही, त्यामुळे केसांना जे रसरक्त पुरवठा होत असतो तर तो कमी पडतो आणि त्याच्यामुळे सुद्धा केस खूप गळायला लागतात. उष्णता प्रचंड प्रमाणात वाढलेली असते त्यामध्ये, त्यामुळं केस गळण्याचं प्रमाण हे वाढतं त्यामध्ये हे असतं. तर ते एक महत्त्वाचं कारण सांगायचं राहिलं, पण मी सांगितलं. त्याच्यानंतर आता चिकित्सेचा जो भाग आहे हे आहे, तर आहार विहारात आत्ता मी जे काही सांगितलं की पित्ताचा आहार विहार करू नये, हे करू नये, खूपशी व्यसनं असतील तर ती बंद करावीत, हे करावीत, हे म्हणजे जनरलाइज मी बऱ्याचशाच व्हिडिओजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की ह्या कारणांचा आपण ज्या कारणामुळं हे सगळं मी सांगितलेलं आहे ते बंद करणं ही सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आत्ता मी हे आहे की सगळ्यांना जे काही सांगतोय की दूध हे पिलं गेलं पाहिजे हे असते. तुम्ही गाईचं प्या, कमी फॅट्स घेऊन प्या, हे प्या. म्हणजे बरेच जण जाडी वाढू नयेत म्हणून किंवा हे वाढू नयेत म्हणून दूध पित नाहीत, मला मान्य आहे, पण दूध हे जर उकळून त्याचं साय काढून जरी घेतलं गेलं तर त्याच्यामध्ये फॅट्स कमी होतात, पण पाहिजे असलेले जे घटक आहेत ह्याचे तर ते घेतले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर थोडा वेळ आठवड्यातले 3 ते 4 दिवस कोळं होऊन त्यांनी घेतलं गेलं पाहिजे हे आहे. बऱ्याच वेळेला आजकाल सांगतात की नखावर नख घासल्यामुळे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केस वाढवतात, कारण ते पण त्याच्या रिलेटेड धातू आहे आणि ते घासल्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम येऊन सुद्धा खूप प्रमाणात केसांची गळती कमी येते आणि केस वाढ होऊ शकतात हे असतात. तर ते एक सामान्यता ही आहे. म्हणजे व्हिटॅमिन D3 झाला, हे झाला, तर व्हिटॅमिन B12 वाढवणारे सुद्धा बरेचसेच जे आहेत. मग त्याच्या आता कसं आहे, काही जर नॉनव्हेज लोक असतील तर थोड्या प्रमाणात नॉनव्हेज महिन्यातून 1-2दा जर खाल्लं तर त्यातून हे होतं. शाकाहारी लोकांच्यासाठी सुद्धा बऱ्याचशाच हे आहेत, म्हणजे डिंकाचे लाडू त्यांनी खावेत हे असतात की त्याच्यामध्ये डिंक, काजू, बदाम, खारीक, खोबरं, तीळ, तर ह्या वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम खूप आहे आणि व्हिटॅमिन D3 सुद्धा काही प्रमाणात आहे. व्हिटॅमिन B12 सुद्धा त्यातून जातो. खजूर आहे, मनुके आहे, हे आहे. तर हे सुद्धा प्रमाणात, हे सुद्धा व्यवस्थित प्रमाणात खाल्लं, त्यात तूप आणि गुळ घालून खाल्ले जातं हे असतात. त्यामुळं तर त्याचे छोटे छोटे लाडू करा आणि ती रोज एक दुधाबरोबर, सकाळी रोज एक दुधाबरोबर रोज जर खाल्लं गेलं तर केसांच्या समस्या आपल्या खूप चांगल्या पद्धतीनं कमी यायला लागतात. आणि हे लाडू खूप महत्त्वाचे आहेत हे असतात. आणि मग तुम्ही हे रक्ताचं ज्यांचं प्रमाण कमी आहे त्यांनी ॲपल रोज एक खाल्लं गेलं पाहिजे, डाळिंब रोज एक खाल्लं गेलं पाहिजे, काळे खजूर खाल्ले गेले पाहिजेत, काळे बेदाणे खाल्ले गेले पाहिजेत, साधे बेदाणे पण त्यांनी खाल्ले गेले पाहिजेत. त्यामुळे उष्णता पण कमी येते आणि रक्ताचं परिपोषण खूप चांगलं होतं आणि रक्तधातूंचं वाढ खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला लागते, म्हणून हे खाल्ले गेले पाहिजे. त्यामुळे व्हिटॅमिन B12 आणि हिमोग्लोबिन हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये वाढायला लागतात आणि आयरनचं प्रमाण मग नॉर्मलला यायला लागतं हे असतं. तर हे एक सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. काही जणांच्यामध्ये जर D3 खूप कमी असेल तर आपल्याला आयुर्वेदामध्ये पंचकर्मातले काही गोष्टी आहेत की ज्यांच्यामध्ये पित्त प्रकृतीची जी असते तर त्यांच्यामध्ये विरेचन केलं गेलं पाहिजे सगळ्यात आधी हे असतात. मग औषधिक तुपं देऊन आपण 5 ते 6 दिवस, 1 दिवस पूर्ण विरेचन केलं की सगळ्या धातू ह्याच्यातून जे काही दोष आहेत पित्त स्वरूपामध्ये आणि कफ स्वरूपामध्ये जे दोष आहेत आणि त्याच्याबरोबर वात सुद्धा निघून जातो. त्यामुळे विरेचन एक सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे ज्या केसांच्या समस्येवर सगळ्यात उपयोगी आहे. त्याच्यानंतर दुसरं आता जसं सांगितलं मी की जर कॅल्शियम आणि ह्याचं अब्सॉर्प्शन चांगलं होण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये तिक्त शिरबस्ती द्यायला सांगितलेलं आहे हे आहे, किंवा मुस्तादी आपण बसती, ज्यांचं काही आजार होऊन जर शरीराची धातू, सगळ्याच धातूंची क्षमता कमी झाली, जसं रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा, शुक्र यांची, तर त्यांच्यामध्ये मुस्तादी आपण बस्ती दिला गेला पाहिजे. इतर ह्यांच्यामध्ये तिक्त शिरबस्ती दिला गेला पाहिजे. म्हणजे ते दूध डायरेक्टली हाडाच्यापर्यंत हाडाचं आणि मज्जाधातूचं पोषण करतं आणि त्यामुळे केस वाढायला उपयुक्त होतं. ज्या पेशंट्समध्ये मानसिक तक्रारी खूप आहेत, म्हणजे चिंता आहे, शोक आहे, हे आहे, आणि इतर त्याच्याबरोबर मज्जाधातूवर त्याच्यामुळे प्रेशराईज खूप आहे, अभ्यासाचं लोड आहे
किंवा काही स्ट्रेस टेन्स आहेत, तर त्या पेशंट्समध्ये शिरोधारा केली गेली पाहिजे हे असतात. मग त्याच्यामध्ये शिरोधारा करण्यासाठी तुम्हाला बऱ्याचच ह्याच्यामध्ये निलिभृंग्यादी तेल आहे किंवा ब्राह्मी तेल आहे हे, तर ह्या पद्धतीची तेलांची शिरोधारा केली, किंवा बलाशुगंधादी तेल आहे, तर ह्या पद्धतीच्या ह्यांची शिरोधारा रोज 45 मिनिटे केली गेली पाहिजे. त्यानंतर बऱ्याच पेशंट्समध्ये नस्य क्रिया एक सगळ्यात महत्त्वाची आहे, जी मज्जाधातूला पोषकांश निर्माण करून देतं, स्ट्रेस स्ट्रेन कमी करतं. स्ट्रेस स्ट्रेनच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही ब्राह्मी तेल वापरू शकता, ब्राह्मी घृत वापरू शकताय. त्याच्यानंतर एसटी मधू तेल म्हणून एक आम्ही बनवलेलं आहे की त्यामध्ये नस्य केल्यामुळं केसांची गळती जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं कमी यायला लागतं हे. तर त्याचा एक वापर खूप छान पद्धतीनं आता आम्ही करायला लागलोय की ज्यामुळे केसांच्या समस्या कमी येण्यासाठी खूप छान पद्धतीनं उपयोग होतोय. मग बाकीचे जे काय कल्याणक घृत आहे हे आहे, तर ते सुद्धा नस्यासाठी खूप छान आहेत. म्हणजे ह्या मानसिक विकारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर त्यांचा सुद्धा उपयोग होतो. ज्यांच्यामध्ये मानसिक समस्या खूपशा नाही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा नस्य केलं जावं, की ज्यामुळं काय होतं की रसरक्ताचं परिपोषण जे आहे मेंदूला आणि केसांना, तर त्यांचं परिपोषण वाढतं नस्यामुळं, आणि काही दोष असतील तर ते निघून जातात आणि त्यांचं परिपोषण वाढल्यामुळे केसांची वाढ व्हायला लागते. त्यामुळे केस गळतीच्या सगळ्या पेशंटना नस्य हे केलं गेलं पाहिजे. त्यामुळे हे पंचकर्म त्याच्यामध्ये केले गेले पाहिजे. त्याच्यानंतर आता औषधामध्ये सुद्धा आपल्याला खूप प्रमाणात कॅल्शियम असलेली औषधं खूप प्रमाणात वापरता येतात. म्हणजे प्रबळ पंचामृत आहे, ज्यांच्यामध्ये लोहकल्प कमी झालेले आहेत, आयर्न कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांना धात्री लोह वापरा, तापेदी लोह वापरा. काही पेशंट्समध्ये लाक्षादी गुगुळ उपयोगी पडतील, काही पेशंटमध्ये तुम्हाला आभादी गुगुळ उपयोगी पडेल हे होईल. त्याच्यानंतर भृंगराज असो, आपण जे सामान्यतः माका म्हणतो, तर त्याचं भृंगराज असो येतं. पित्त कमी करणारी बरीचशीच औषधं याच्यामध्ये दिली गेली पाहिजेत. शतावरी, यष्टी किंवा आता सांगितलं माक्याच्या आजकाल गोळ्या पण येतात, भृंगराज, घनवटी येतात, तर ते वापरा तुम्ही. तर ह्या बऱ्याचशाच औषधं जी टॅबलेट फॉर्ममध्ये आहेत, चूर्ण स्वरूपामध्ये आहे, तर ती आपल्याला वापरता येतात. त्याच्यानंतर शंखभस्म आहे, प्रवाळ भस्म आहे, शोक्ती भस्म आहे, तर ही भस्म सुद्धा हाडांना पोषक करणारी आहेत हे आहेत. संधानीय गण सुद्धा केसांसाठी खूप उपयोगी पडेल हे होतं, तर ते सुद्धा वापरता येतात. त्याच्यानंतर मग ही सगळी गोष्ट, म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं केसांना तेल लावणं एवढीच ट्रीटमेंट आहे, तर ही सगळी ट्रीटमेंट बऱ्याच वेळ ही करावी लागते तर जास्त प्रमाणात असेल तर. आणि दूध घालून हे घालून आता जास्वंद आहे, माका आहे, अशा बऱ्याचशाच आम्ही जवळजवळ 20 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती घालून तयार केलेलं तेल आहे की जे आता आम्ही केसांसाठी कॉमनली सगळ्यांना वापरतोय. त्याचे परिणाम खूप छान पद्धतीने दिसतात हे होतात. तर त्यामुळं केसांचे डायरेक्टली रूटला ज्या वेळेला आपण मसाज करतो तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे वापरलं गेलं पाहिजे, तेल वापरलं गेलं पाहिजे. फक्त आता कसं असतं की काही पेशंटमध्ये आता कारणांच्या मध्ये अजून एक गोष्ट राहते, म्हणजे कोंडा खूप होणं हे होतं. तर बऱ्याच पेशंटमध्ये जर कोंडा असेल तर ती कोंड्याची पण ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आवळाचं चूर्ण वगैरे लिंबूच्या रसातून लावून हे करून जर ते नाहलं आणि हे झालं, आणि आता आयुर्वेदामध्ये सुद्धा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू जे आहेत तर ते वापरून त्याचं आंघोळ करून जर डॅन्ड्रफ व्हायला कमी गेलं पाहिजे. डॅन्ड्रफ कमी झाला की लवकर केस गळती त्याची कमी यायला लागते, कारण तिथं कफाचा अवरोध राहतो, तर ते दूर केलं गेलं पाहिजे. किंवा कफपित्ताचा दोन्हीचा अवरोध राहतो, तर ते दूर केलं गेलं पाहिजे. तर ती समस्या अजून तुम्हाला कमी येऊन केस गळणं खूप लवकर कमी होतं. तर हे म्हणून लावायच्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण त्या 20 ते 30%, पण 70% आतून सगळं बरं झालं पाहिजे, दोष सगळे निघून गेले पाहिजे, पोषकांश मिळाले पाहिजेत, आणि डायरेक्टली जे केसांसाठी जे काही औषधं सांगितलेली आहेत तर ती सुद्धा त्या ह्याच्यामध्ये वापरली गेली पाहिजेत हे असतात. तर हे मग सर्वांत सुंदर जर आपण सगळं ट्रीटमेंट केलं तर नक्कीच तुमचे केस गळायचे थांबतील, केसांची वाढ व्हायला लागेल. पांढरे होत असतील तर त्याच्यावरचे सुद्धा बरेचसे कल्प सांगितलेले आहेत, काही लेप सांगितलेले आहेत हे आहेत की ते लेप केल्यामुळे सुद्धा केस पांढऱ्याचे काळे पण होऊ शकतात, हे सुद्धा होऊ शकतात. फक्त चाई पडणे ह्या विकारामध्ये जळू लावणं एक महत्त्वाची गोष्ट राहते की त्या ठिकाणी जळू लावलं, अशुद्ध रक्त निघलं आणि तिथं काही लेप आणि किंवा तेल आलेले आहेत ते लावलं तर ती त्या ह्याच्यातून सुद्धा केस उगवायला लागतात आणि नवीन केस यायला लागतात. आणि पोटातून सुद्धा रक्त जी अशुद्ध झालेली आहे तर ती रक्त अशुद्धता कमी येण्यासाठी महामंजिष्ठादी काढा आहे, परिपाठादी काढा आहे, भुनिपादी काढा आहे, तर ह्या पद्धतीचं पित्त कमी करून जी रक्त अशुद्धी आहे ती कमी करता येतात, आणि ती कमी करून आपल्याला ते तिथून केस मग उगवायला लागतात ते कमी झालं की. त्यामुळे अशा पद्धतीचं सुद्धा आपल्याला हे आहेत. आता ह्याच्याबरोबरच मग तुम्ही मानसिक ताणतणाव कमी करणं हे करणं ह्यासाठी योगा आणि प्राणायाम, जसं नेहमी सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगतो की, तर त्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला केसांच्या आरोग्यासाठी
खूप छान पद्धतीनं उपयोग व्हायला सुरुवात होतं. म्हणून आणि काही आपल्याला जी सामान्यतः बऱ्याच वेळेला आवळ्याचं चूर्ण लावणं त्यामुळे केस खूप मऊ होतात हे होतात, ह्यासारख्या काही गोष्टी करा. नाहीतर बऱ्याच वेळेला युट्यूबवर किंवा ह्याच्यावर खूप साऱ्या काही बऱ्याचशाच गोष्टी सांगितलेल्या असतात, पण योग्य त्याचं निदान करून जर केलं तरच केसांच्या समस्या कमी येतात. नाहीतर बरेच जण काहीतरी हे वाचून लावतात, बघून लावतात, काहीतरी लावायचं हे करायचं आणि जरा केसांचं आरोग्य हे बिघडलं जातं, हे होतं. तात्पुरतं काही वेळेला बरं वाटतं पण नंतर त्याचं आरोग्य बिघडून जातं केसांचं सुद्धा, एवढं लक्षात घ्या. आणि बऱ्याच वेळा त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं हे असतात, समस्या ह्या खूप छान पद्धतीनं आपल्याला कमी करता येतात. त्यामुळं सगळ्यांनी डाळिंब खाणं, बेदाणे खाणं, खजूर खाणं हे सामान्यतः गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत बायकांनी. आणि दूध हे सगळ्यात महत्त्वाचं पिलं गेलं पाहिजे. हे सर्व समस्यावरचं सगळ्यात मोठं समाधान आहे. त्यामुळे चिकित्सा करत असताना आपल्याला खूप साऱ्या ह्या महत्त्वाच्या टप्पे असतात आणि काही गोष्टी ह्या मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय योग्य वैद्यांच्याकडे जावा, म्हणजे ह्या समस्या कमी होण्यासाठीचं नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. तर त्यामुळं आपल्याला त्याचं नेमकं कारण म्हणजे कोंडा आहे का किंवा वेगळ्या, आता कसं आहे मी जसं सांगितलं तुम्हाला की कावीळ होऊन गेली आहे तर त्याच्यावरचं एखादं औषध लिव्हर चांगलं होण्यासाठीचं औषध द्यायला लागतं. आता टायफॉइड होऊन गेला तर आतडीमधली काही गोष्टीत सूज राहते, तर ती सूज कमी येण्यासाठी तिथली उष्णता कमी करण्यासाठीचे उपयोग होतात. काही पेशंटना चिकन पॉक्स होऊन गेलेला असतो किंवा स्मॉल पॉक्स होऊन गेलेला असतो, तर त्या ह्याच्यामधल्या त्याची जी काही उष्णता आहे तर ती कमी करण्यासाठी परिपाठाची काढा वापरावा लागतो, आरोग्यवर्धीने वापरायला लागते. तर ती औषधं त्यावेळेला परत वापरायला पाहिजेत. काय मुलींना खूप माती खायची सवय असते, हे असतात, खडू खायची सवय असते, पेन्सिल खायची सवय असते, तर त्याचे जे काही दोष आलेले आहेत तर ते दोष कमी करण्यासाठी आता मातीचं फॉर्म्युला म्हणून औषध आहे, तर ते औषध घेऊन मग पुढची औषधं द्यायला पाहिजे. तर म्हणजे मूळ आजार आपण विसरून जातो. प्रत्येक वेळेला नुसतं तेल लावल्यावर केस हे उगवणार नाहीत, तर तरी सुद्धा आपण निलिब्रिंग्यादी तेल आहे, तर सुंदर औषध आहे, तर ते रोज लावलं तर केस काळी पण राहतात आणि केस गळणं पण खूपसं होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या गेल्या पाहिजेत आणि थोड्या प्रमाणात तूप पण खाल्लं गेलं पाहिजे, स्निग्धता यायला पाहिजे. आणि मुलींनी आठवड्यातून 3 ते 4 दिवस तरी तेल लावलं गेलं पाहिजे असं मला वाटते. पण तेल न लावणं हे एक सगळ्यात मोठं कारण आहे, कारण स्निग्धताच त्याला नाही मिळाली, पोषकांशता येणारच नाहीत, हे होतच नाही. तर तुम्ही दिवसभर कदाचित नाही लावलं तरी संध्याकाळी तरी किमान येऊन लावा, हे लावा. तर थोडं लावा पण लावा, हे होतात सगळ्या याच्यात. आठवड्यातून 2 दिवस फुल लावा आणि इतर दिवशी मात्र थोडं लावा. असं केलं तर तुमचं केस सुद्धा दिसायला सुंदर दिसतील. खूप नाहीतर चिकट होतात म्हणून लावत नाहीत असं होतं. तर आजकाल त्याच्या खूप साऱ्या बऱ्याचशाच गोष्टी आल्यात की खूप चिकटपणा न होता सुद्धा करता येतात. तर हे लक्षात ठेवा. त्यामुळे केसाला तेल लावलंच गेलं पाहिजे असं. तर ह्या सगळ्या समस्या, अजून काही समस्यावर सुद्धा म्हणजे वेगवेगळे उपाय आहेत, खूप आहेत, पण ह्यामध्ये आम्ही थोडक्यात ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी मी सांगितल्या. बरोबर सर, आपण सर्व पहिल्यांचा विचार करून सर्व निदान सांगितलेले आहेत. मग त्या पोटातून औषध घेणं असो, बाह्य उपचार असो, योगा, प्राणायाम आणि मेन म्हणजे पंचकर्म. सर आपल्याकडं पेशंट आलेच असतील, त्यांचा काही रुग्ण अनुभव आहे का ज्यांनी की पूर्ण जे केस विकार आहेत ते दूर झालेले आहेत? हो, आता एवढं ह्याच्यामधल्या खूपसं काही ह्याच्यातून खूप मोठं सांगण्यासारखं नाही आहे, कारण केसांच्या समस्या ह्या बऱ्याच वेळेला खूप साध्या पद्धतीनं सुद्धा बऱ्या होतात, हे असतात. म्हणजे बऱ्याच पेशंट्समध्ये आत्ता जसं मी सांगितलं ना, काही पेशंट्सना मी दूध प्यायला चालू केलं. आता बरेचसे पेशंट आले की खूप डॉक्टर केस गळतात, रोज 50 ते 60 केस गळतात. आता त्या पेशंटमध्ये विचारलं तर दूध पित नाही आहेत, हे नाही आहेत, तर ते मग दुधासारखे निर्माण होणारे घटक सगळे चालू केले. दुधामध्ये शतावरी-कल्प किंवा असं काही घालून त्यांना थोडं देत दुधाचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढवलं आणि औषधं दिली, लावायला तेल दिलं, त्याच्यानं पेशंट एकदम बरे झाले, हे झाले. पण काही पेशंट मात्र लवकर बरे होत नव्हते, हे होत नव्हते, केसाच्या समस्या लवकर बरे येत नव्हते. तसं मी एक पेशंट होते जे गव्हर्नमेंट जॉबला होत्या, लेडीज पेशंट होत्या, हे होत्या, तर त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात केस गळती हे होती की इतकी विरळ झाली ती केस की आतून टक्कल दिसायचं, इतकं हे झालं. औषधं चालू केली, दीड महिना झाला, पण ते सांगायचे की डॉक्टर कमी आहेत पण खूपसा मला फरक पडत नाहीये, हे होत नाहीये. मग तिथं त्या ठिकाणी मग मी त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि मग त्यांना पंचकर्मासाठी तयार केलं. त्याच्यानंतर त्यांना विरेचन केलं गेलं, हे केलं आणि विरेचन करून झाल्यानंतर मग पेशंटमध्ये सांगितलं की डॉक्टर आता 50 ते 60% माझी केस गळणं कमी झाले, पण मला नवीन केस पण यायला पाहिजे, हे होतं. मग त्या ठिकाणी मग लावायची तेल वगैरे बदलली, त्यांना नसे चालू केलं, हे केलं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना मी
काही आजार होऊन गेल्यामुळे त्यांची ताकद खूप कमी झाली होती. तेव्हा सगळ्या धातूंना हे पोषकांश म्हणून मुस्तादी आपण बस्ती चालू केला आणि मुस्तादी आपण बस्ती देऊन जवळजवळ तिला 14 बस्ती दिले आणि त्या पेशंटला महिन्याभरानंतर मात्र इतक्या छान पद्धतीने केस उगवायला लागले हे झाले आणि 4थ्या महिन्यामध्ये छान पद्धतीनं सगळे त्याच्यामध्ये केस यायला लागले हे झाले आणि नसची प्रक्रिया ही कंटिन्युअसली चालू ठेवली. केसाला लावायची तेल वापरलं, त्यामध्ये त्याच्यामधलं पित्त सगळं कमी केलं, हाडांना पोषण करणारी सगळी औषधं दिली आणि केस वाढवण्यासाठीची जी अजून काही महत्त्वाची औषधं असतात आयुर्वेदामध्ये डायरेक्टली, तर ती सगळी त्याच्यामध्ये चालू केल्यानंतर इतक्या ट्रेमेंडसली आणि 5 महिने तिची ट्रीटमेंट आम्ही केली. हे 5व्या महिन्यात तर खूप फास्टली म्हणजे जिथं जिथं टक्कल होतं तिथं सुद्धा केस यायला लागले हे होतं. आता काय काय पेशंट येतात की टक्कल पडले सर, त्याच्यावरचं काय उपाय आहे का हे आहे, तर ह्या पेशंट्समध्ये सुद्धा विद्धकर्म करणं, जळू लावणं आणि त्या ठिकाणी मग केस हळूहळू यायला लागतात. फक्त पेशन्स पाहिजेत पेशंटला ह्या ट्रीटमेंटसाठी आणि पंचकर्म करून आणि जर ह्या पद्धतीने ट्रीटमेंट्स केल्या तर तिथं नवीन केस सुद्धा उगवायला लागतात, एवढं मात्र नक्की मी सांगतो. आता काय काय पेशंटमध्ये आम्ही विद्धकर्म केलं, हे केलंय आणि तिथून अशुद्ध रक्त थोडं थोडं निघून गेलं की ते तिथं केस उगवायला चालू होतात. काही प्रकारचे लेप आहेत की त्या ठिकाणी लेप लावणं, हे करणं आणि विरेचन करून जर बस्ती दिला तर ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला केस उगवलेले दिसतात. फक्त पेशंट कसं होतं की महिन्याभरात जणू काही लगेच केस उगवायला पाहिजे असं होतं, तर तसं होणार नाही. तर त्याला 5 ते 6 महिने ट्रीटमेंटची गरज लागते. तर तेवढ्या दिवस थांबण्याची खूप गरज आहे आणि त्या पद्धतीनं जर तयारी करूनच आपण त्याची चिकित्सा केली पाहिजे हे असतात. त्यामुळे ज्यांना खरोखरच केस पाहिजेच आहेत तर त्यांनी त्याप्रमाणे नक्की प्रयत्न करा, तुम्हाला अगदी 100% यश मिळेल हे होतं, ही माझी खात्री. तर आपण आयुर्वेदामध्ये केसांबद्दल जे काही माहिती सांगितली आहे ती एकदम स्पष्टीकरण देऊन सांगितलेली आहे. तसेच जे केसांचे जे विकार आहेत त्याचे निदान, त्याची चिकित्सेमध्ये जे काही पंचकर्म सांगितलेले आहे, तसेच आहार विहार, पथ्य अपथ्य काय असावे, या सर्वांची एकदम स्पष्टीकरण माहिती दिलेली आहे. यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.